हॅलो फ्रेंड, शरारा प्लाझो पॅन्टचे दोघं बाजू पॅक असताना मागच्या बाजूला आपण इलास्टिक कसे लावावे ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये शिकवणार आहे। तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राइब करा। या शरारा प्लाझो पॅन्टची कमर घेर आहे 32 इंच। तर 32 इंचमध्ये आपण 3 इंच एक्स्ट्रा घेऊया, म्हणजे वाढवून घेऊया। आपण राऊंड टेपच्या सहाय्याने असा मोजून घेऊ। तर तुम्ही बघू शकता 35 + 25 असा आपला राऊंड आलेला आहे। अशा प्रकारे मी ही पट्टी तयार करून घेतलेली आहे। ही 4 इंच रुंदीची पट्टी आहे। आपला प्लाझो पॅन्टचा पूर्ण घेर हा 35 आलेला होता, त्याच्यामध्ये 1 इंच वाढवलेला आहे 36.5। आपल्याला शरारा प्लाझो पॅन्टमध्ये समोरची बाजू ही प्लेन ठेवायची आणि मागच्या बाजूला तर इलास्टिक लावायचा। त्याच्यासाठी मी ही पूर्ण लांब पट्टी अशी फोल्ड मारून घेतलेली आहे, आणि इथे मी 1/2 इंचचं मार्किंग केलेलं आहे आणि इकडे सुद्धा 1/2 इंचचं मार्किंग केलेलं आहे। तर मी आता ही एक बाजू अशी कट करणार आहे। पूर्ण निफापट्टीमध्ये मी 1 इंच मार्जिन ॲड केलेले आहे। तुम्ही 1.5 इंच 2 इंच सुद्धा मार्जिन ॲड करू शकता। अशा प्रकारे मी ह्या 2 पट्ट्या तयार करून घेतलेल्या आहे। आता एक बाजू आपण मोजून घ्यायची। आता मी टेप इथे ठेवलेला आहे, तर ती माझी पूर्ण भरते आहे 17.5। आता 17.5 इंच ही आपली एक बाजूची लांबी भरलेली आहे। तर मग आता इलास्टिक किती इंच घ्यायचं ते बघा। आता 17.5 मधून आता आपण 3 इंच मायनस करून घ्यायचं। आता हे आपले 17.5 इंचमधून आपण 3 इंच मायनस करून घ्यायचं। 1 इंच 2 इंच आणि 3 इंच, म्हणजे आपली पूर्ण इलास्टिकची उंची ही 14.5 घ्यायची। 14.5 आणि इलास्टिक 1/2 इंचमध्ये आपण असं जॉईन करून घ्यायचं, आणि इकडे पण असं 1/2 इंचला असं जॉईन करून घ्यायचं। आता मी ह्या पट्टीला 1/2 इंच इथून असं फोल्ड मारून घेतलेलं आहे, आणि 1/2 इंच इकडे असं मार्किंग करून घेतलेलं आहे। एका पट्टीची अशी बाजू फोल्ड करून घ्यायची आणि इथे असं सेंटर मार्क लावायचा, आणि त्याच्यानंतर हे जे इलास्टिक आहे इथे असं ठेवून इथे टिप मारून घ्यायची। ही अशी 1/2 इंच अशी टिप लावून घ्यायची। आता मी ह्या दोघं पट्ट्या एकमेकाला जॉईन केलेल्या आहे, आणि इलास्टिकची पट्टी आणि प्लेन जो भाग आहे ती पट्टी, दोन्ही पट्ट्या मी अशा जॉईन करून घेतलेल्या आहे। आणि हा सेंटर भाग आहे आणि हा मागचा भाग आहे। समोरचा भाग हा प्लेन आहे आणि मागच्या भागाचं इलास्टिक आपण मागे ठेवलेलं आहे। आणि आता यांना असं पिनअप करून घेतलेलं आहे, बरोबर जॉईन करून घेतलेलं आहे, कट टू कट असं जॉईन करून घेतलेलं आहे। आता मी याला अशी शिलाई मारणार आहे। ही अशी पट्टी आपण जॉईन करून घेतलेली आहे। आता मी याला अशी फोल्ड मारणार आहे। बघून घ्यायचं, बरोबर प्रॉपर अशी रेषेवरच शिलाई यायला पाहिजे। प्रॉपर अशी रेषेवरच शिलाई यायला पाहिजे। हे इलास्टिक असं मध्ये टाकायचं आणि ही पट्टी अशी जॉईन करून घ्यायची।
असं मध्ये टाकून टाकून असं जॉईन करत आणायचं. फक्त टीप ह्या इलॅस्टिकवर यायला नको. टीप हे बघ, तुम्ही बघू शकता टीप याच्यावरती इलॅस्टिकवरती आलेलं नाही आहे. आता असं हे ओढून इलॅस्टिक असं ओढून टीप मारायची. इलॅस्टिकला असं ओढून आता हा इलॅस्टिक आपण पूर्ण लावून घेतलेला आहे. आता याला असं ओढून एकसारखे असे चुन्नट करून घ्यायचे आहे. म्हणजे इथून आपल्याला अशी एक एक टीप मारायची आहे. म्हणजे हे इलॅस्टिक असं दुमडणार नाही, असं प्लेनच राहील. एक एक अशी टीप मारून घ्यायची आहे. तर मी आता याला एक एक टीप मारून घेते. आता माझी ही टीप मारून झालेली आहे. तर तुम्ही बघू शकता समोरची बाजू ही प्लेन आणि मागच्या बाजूला इलॅस्टिक पूर्ण लावून झालेला आहे. पूर्ण हा राऊंड असा तयार करून घेतलेला आहे मी. तर साईडला पॅक बाजू, दोघं साईडला पॅक बाजू, अशा शरारा प्लाझोला समोरची बाजू प्लेन आणि मागच्या बाजूला इलॅस्टिक कसं लावायचं हे मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शिकवलेलं आहे.